टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। उद्या जे धुळीवंदन होणार आहे मोहोळ शहरामध्ये, त्याकरिता नागरिकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? उद्या दिनांक 8 मार्च 2026 रोजी संपूर्ण सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये धुलीवंदन साजरे केले जाते। म्हणजे रंगपंचमी उद्या साजरी होते। 8 तारखेला सर्वत्र रंगपंचमी आहे। त्याचबरोबर मुसलमान बांधवांचे रमजान रोजे चालू आहे। त्या अनुषंगाने मी मोहोळ शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी आपापल्या एरियामध्ये दिलखुलासपणे रंगपंचमी साजरी करावी। परंतु रस्त्यावरून जाणा येणारे लोक, दुसऱ्या धर्माचे लोक किंवा जो तुमच्याशी संबंधित नाही अशा व्यक्तीला रंग लावणे किंवा इतर काही हिडीस प्रकार करणे हे कृपया कोणीही करू नये। सर्व मोहोळ शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पोलिसांची सक्त पेट्रोलिंग ठेवणार आहे। जो कोणी कायदा पाळणार नाही अशा समाजकंटकांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी खेडेगावामध्ये काही मुलं दारू पिऊन गाड्या चालवतात, रंगपंचमी खेळण्याच्या नादामध्ये दारू प्यायची, भांग प्यायची किंवा इतर कोणतंही गुंगीकारक पेय प्यायचं आणि रस्त्यावरती यायचं, तर अशा वाहनांच्यावरती सक्त कारवाई केली जाणार। तरुणांसाठी आणि जे वाद होऊ नये ह्याकरिता आपला काय संदेश असणार आहे? तरुणांसाठी माझी विनंती आहे की तरुणांनी कोणतेही अपेय पान करू नये। गुंगीकारक पदार्थ, भांग किंवा इतर कोणतेही ज्याच्यामुळे गुंगी येते असे पदार्थ मिक्स करून दूध किंवा दुधा तत्सम पदार्थ याचे सेवन करू नये। रंगपंचमी हा अत्यंत सुंदर असा सण आहे। या सणाच्या अनुषंगाने कोणतेही हिडीस प्रदर्शन करू नये। मोटरसायकली अपेयपान करायचे आणि मोटरसायकली वेगाने पळवायच्या, सायलेन्सर काढायचे, तर अशा वाहनावरती नक्कीच कारवाई होईल। त्याचबरोबर नुकतीच राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुका होऊन गेलेल्या आहेत। माझं असं सगळ्यांना आव्हान आहे की ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवशी आता संपलं इलेक्शन, जपा आपले रिलेशन, असं जे आपली म्हण आहे ती म्हण आपण सार्थ ठरवावी। सर्व पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन होळी खेळावी आणि त्याचा आनंद घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे। आणि हे मोहोळकर करतील ही मला 100% खात्री आहे। जय हिंद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।